ओके. धन्यवाद मॅम. ऑटिझम म्हणजे झालंच आहे माझ्या मुलाला, हे मला कसं कळू शकतं? ते डायग्नोज कसं होतं? तर ऑटिझमचं निदान जे आहे हे मूळ जे आहे क्लिनिकल असतं. म्हणजे आपण मुलाला आपल्या डॉक्टरांकडे पिडियाट्रिशियनकडे नेणार तर मग ते तुम्हाला सायकॉलॉजिस्टकडे पाठवतात आणि सायकॉलॉजिस्ट जे आहे पूर्ण असेसमेंट करतात. तुम्हाला काही प्रश्न विचारतील, एक 40 प्रश्नांचं एक क्वेश्चनेअर आहे ते विचारतील आणि त्याच्यात मुलगा कसं रिस्पॉन्ड करतो किंवा मुली कशी रिस्पॉन्ड करते हे बघून मग ते मार्क केलं जातं आणि त्याच्यात ऑटिझम आहे की नाही. आता ऑटिझम एक आपण ठराविक नाही, ऑटिझम याला स्पेक्ट्रम म्हणतो. स्पेक्ट्रम म्हणजे काही मुलांना कमी असतं, काही मुलांना जास्त असतं आणि काही मध्ये असतात, ते स्पेक्ट्रम आहे. तर त्या हिशोबाने ते जे कॅल्क्युलेशन करतात क्वेश्चनेअर मध्ये वेगळे वेगळे स्कोर्स करतात, त्याच्यातून आपल्याला कळतं की मूल माइल्ड टू मॉडरेट मध्ये आहे की मॉडरेट टू सिव्हिअर मध्ये आहे. सगळी मुलं एकसारखे नसतात, म्हणून हे जे स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं. तर हे क्लिनिकल डायग्नोसिस आहे. पण आता आपल्याकडे ॲडव्हान्स स्कॅन्स आहेत ज्याच्याने आपल्याला कळू शकतं की मेंदूमध्ये नेमकं झालं काय आहे. पुष्कळ लोकांना असं वाटतं की मूल तर चांगलं दिसतं, तो पळत असतो, सगळं काही व्यवस्थित करतो पण बोलत नाही किंवा खूप जास्त चंचल आहे. तर या मुलांचं जेव्हा आपण मेंदूचं स्कॅन करतो तेव्हा आपल्याला कळतं मेंदूमध्ये नेमकं प्रॉब्लेम काय आहे. स्कॅन 2 प्रकारचे असतात. एक असतं MRI स्कॅन. MRI स्कॅनमध्ये आपल्याला कळतं मेंदूचे वेगळे वेगळे भाग व्यवस्थित बनले आहेत की नाही. तर सहसा 90% मुलांमध्ये मेंदूचं जे स्कॅन MRI स्कॅन आहे ते व्यवस्थित असतं. आता आम्ही खूप न्यूरोजनमध्ये डिटेलमध्ये आपण संशोधन केलं तर आपल्याला हे दिसतं की वेगळे वेगळे भाग व्यवस्थित बनलेत पण त्याचे कनेक्शन्स आहेत, त्याला म्हणतात कॉर्पस कॅलोझम. ते कनेक्शन आहे, मेंदूची वायरिंग जी आहे ते काही प्रमाणात उशिरा होत आहे. जे बाकी नॉर्मल या न्यूरोटिपिकल मुलं असतात त्यांच्यापेक्षा वेगळं आहे हे त्यांचं कनेक्शन. ते MRI मध्ये आपल्याला हे जाणवतं. पेट स्कॅन मध्ये आपल्याला काय दिसतं, आणखी एक स्कॅन आहे ज्याच्यात आपल्याला हे समजता येतं की मेंदू सगळे भाग व्यवस्थित दिसतात पण हे काम व्यवस्थित करतायत की नाही. तर हे आपल्याला पेट CT स्कॅन मध्ये कळतं. पेट CT स्कॅन आपल्याला हे दाखवतं की मेंदूचे कोणते कोणते भाग कमी काम करतायत. तर पेट स्कॅन मध्ये आपल्याला जाणवतं की जे मेंदूचे मोठे भाग आहे, जे उठणं, बसणं, चालणं, ऐकणं, बघण्यासाठी आहे, हे सगळे व्यवस्थित आहेत. पण जे खोल भाग आहे, जे समजसाठी आहे, बुद्धिमत्तेसाठी आहे, जे लोकांशी संपर्क करण्यासाठी आहे, लँग्वेज किंवा भाषा तयार करण्यासाठी आहे, प्रोसेसिंग जे आहे मेंदूचं ते आणि बोलचाल आणि बॅलन्स कोऑर्डिनेशनसाठी आहे, हे भाग जे आहेत कमी काम करतायत. तर पेट स्कॅन आपल्याला ऍक्च्युली चांगलं सांगू शकतं की मेंदू कितपत काम करत आहे.